नंदुरबार से बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आ रही है। जानवरों के दूध को कृत्रिम रूप से बढ़ाने के लिए इस्तेमाल किए जा रहे खतरनाक केमिकल पर स्थानीय अपराध शाखा यानी एलसीबी ने बड़ी कार्रवाई की है। गोपनीय सूचना के आधार पर एलसीबी की टीम ने नंदुरबार शहर के गवलीवाड़ा इलाके में तुकाराम गवली नामक व्यक्ति के घर पर छापा मारा। इस दौरान दूध उत्पादन बढ़ाने के लिए इस्तेमाल किए जाने वाले इंजेक्शन, तरल और पाउडर केमिकल भारी मात्रा में बरामद किए गए। जब्त किए गए इस जहरीले सामान की कुल कीमत करीब 20 लाख रुपए बताई जा रही है। जांच में सामने आया है कि इन केमिकल्स का इस्तेमाल न केवल पशुओं के स्वास्थ्य के लिए घातक है, बल्कि ऐसा दूध पीने से मानव जीवन को भी गंभीर खतरा हो सकता है। इस मामले में 2 आरोपियों के खिलाफ खाद्य सुरक्षा अधिनियम, पशु संवर्धन कानून, अन्य संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। जिला पुलिस अधीक्षक श्रवण दत्त एस ने सख्त चेतावनी देते हुए कहा है कि दूध बढ़ाने के लिए केमिकल का इस्तेमाल गंभीर अपराध है और ऐसी किसी भी गतिविधि की जानकारी मिलने पर नागरिक तुरंत पुलिस को सूचित करे। इस कार्रवाई के बाद इलाके में मिलावटी दूध के कारोबार को लेकर हड़कंप मच गया है और दूध व्यवसाय से जुड़े कई लोग जांच के दायरे में आ सकते हैं। सर, नंदुरबार शहरामध्ये काही भेसळयुक्त दुधासाठी काहीतरी औषधे वापरले जात होते, असं काही प्रकार समोर आलेला आहे। नेमका काय विषय आहे आणि कितीचा मुद्देमाल सापडलेला आहे? नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जी दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता। बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता। तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनची जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले। यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे, ज्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। ह्या रसायनांमुळे काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात? नेमकं काय घातक होते? सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याची जे काही साईड इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे होणारी जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ। परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हार्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड, विनंतीनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनावर आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची ती सुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत।